देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। मी बहुजन समाज पार्टी बारामती तालुका अध्यक्ष दयानंद पिसाळ। माझ्याकडे ह्या थोपटेवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लोकांची पाण्यासाठी तक्रार आली होती। ह्या लोकांनी गेल्या 1.5-2 महिन्यापासून ह्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी केलेल्या आहेत, पंचायत समितीकडे तक्रारी केलेल्या आहेत। ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। मी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी ग्रामसेवकाशी संपर्क केलेला होता, ती उडवाउडवीची उत्तरं देतात आणि इतरांना तर काय दादच देत नाहीत। आणि पंचायत समितीच्या बीडीओंनी ब्लॅकलिस्टला काही लोकांचे म्हणजे चांगले जे पत्रकार म्हणून काम करतात, लोकांसाठी सामाजिक कार्य करतात, अशा लोकांचे नंबर ब्लॅकलिस्टला टाकलेले आहेत। तर हे कोणीही दाद देत नसून ह्यांना पत्रव्यवहारही केलेला आहे, तोंडी स्वरूपातही झालेलं आहे, फोनवरूनही झालेलं आहे। आता उद्या येणाऱ्या 1 तारखेला हे सर्व लोक लहान मुलांसह महिलांसह बारामती पंचायत समितीसमोर हांडा मोर्चा आणि आंदोलन करणार आहेत आणि त्याला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा असेल। आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे बसप्पाचे महासचिव आदरणीय काळूरामजी चौधरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि आंदोलन होणार आहे। तर हे ग्रामपंचायत स्तरावर जे लोकांना त्रास दिला जातोय आणि ह्याची तक्रार पंचायत समितीकडे केल्यानंतर पंचायत समितीचं प्रशासन जे दुर्लक्ष करतंय, मी तर म्हणतो हे पंचायत समिती काय हप्ता खाऊन असं करते काय माहिती। हे हितच नाही, जवळजवळ 70% तालुक्यात हीच परिस्थिती आहे पाण्याची लोकांची। आणि त्याच्यामुळं जर ह्यांनी नाही याची दखल घेतली तर बहुजन समाज पार्टी आणि आमचे नेते आणि आमचे कार्यकर्ते आणि हे असणारे लोक उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे, एवढंच सांगतो। मी या गावचा ग्रामस्थ मोहन वाल्लेकर। मी मागासवर्गीय समाजातून येतो। आज या गावात तसं पाहिलं तर मागासवर्गीय समाज म्हणजे दलित वस्त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे। इतर ठिकाणी ज्यांनी त्यांनी आपापल्या शेतकऱ्यांनी जे राहतात त्यांनी आपापल्या विहिरीवरून म्हणा पाईपलाईन आपापल्या घरी आणलेली आहे, पण इथं सर्वसामान्य जे कष्टकरी मजूर समाज आहे ना, दलित समाज आहे आणि या समाजाला पाण्याची समस्या भयंकर भेडसावत आहे। या पाण्याच्या समस्याला जवळजवळ म्हणजे 10-12 वर्षापासून हीच परिस्थिती आहे। आणि आता तर काय ह्या पंचवार्षिकला तर असं म्हणावं लागेल की एखाद्या आमच्या कुठल्याही प्रश्नाला व्यवस्थित उत्तर भेटतच नाही। पण एखादं काय विचारलं पाण्यासंदर्भात की मग वरून आल्यावर बघू किंवा काय असं वरच्या अधिकाऱ्यांचं आम्हाला भीती सांगून आम्हाला इथं दाबलं जातं। आणि तसं पाहायला गेलं तर आज रोजी जर आता थोडंसं कॅनलचं पाणी आलेलं आहे, कॅनलच्या पाण्यामुळं आत्ता मी येते सकाळी 9 वाजता पाणी सुटलं आहे। जर पाण्याचं स्टोरेजच व्यवस्थित केलं तर ते पाणी आपल्याला व्यवस्थित करता येईल। सकाळी 9 वाजता पाणी सुटले, अजून पाणी चाललेलं आहे आता बनासनगर एरियात। काही ग्रामस्थांचा आरोप आहे की काही नाहीला पाणी सोडलं नाही, खरं आहे का ते? आता आपल्या कानावर येत आहे, काय ठिकाणी सोडलेलं नाही तर बरोबरच आहे। सोडलं नाही म्हणजे ग्रामपंचायतीने अशी सिस्टीम केलेली, 5-10 ठिकाणी असे वॉल केलेले आहेत। अशा वॉलमधनं प्रत्येक ठिकाणी असं 1-2 दिवसांनी असं पाणी सोडलं। पण काही ठराविक ठिकाणी जसं कॅनलला पाणी फाट्याला पाणी आले तसं पाणी सोडलं गेलं नाही असं समजतंय आपल्याला। आता सध्याला पाणी कॅनेललाही सुटले, कॅनेलला सुटून फाट्यालाही सुटले आणि फाट्याला पाणी सुटूनही जाणून बुजून पाणी सोडत नाही। काही ठिकाणी ठराविक ठिकाणीच पाणी सोडलं जातं, नाही तर काही ठिकाणी पाणी सोडलं जात नाही। हा काय प्रश्न आहे की फाट्याला पाणी असून सुद्धा पाणी येत नाही। आज जवळजवळ 15 दिवस झालं फाट्याला पाणी येते, महिना झाला आज कॅनल चालते, तरीसुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे। मग हे जाणून बुजूनच केलेलं आहे असं तर आमच्या ग्रामस्थांचं सर्वांचंच मत आहे, माझं नाही तर। बोला, बरोबर आहे का? बरोबर आहे। किती दिवसापासून असं होत आहे? असं गेल्या 2 वर्षापासून चालू आहे, पण हीच आता सुद्धा चालूच आहे। हे आता म्हणजे 8 आणि 15 दिवस नाही, 2-1 वर्ष झालं ही चालूच आहे सारखं। असं दलित वस्तीमध्ये हे जाणून बुजून केले जाते, ही दलित वस्ती बघूनच असं केलं जातं। या इकडं पाण्याबाबत तक्रार केली आणि त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर तुम्ही गटविकास अधिकारी BDO यांच्याकडं तक्रार केलेली आहे का? मी अजय पिसाळ थोपटेवाडी गावचा ग्रामस्थ आहे। मी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय गटविकास अधिकारी ग्रामपंचायत थोपटेवाडीला। मी गटविकास अधिकाऱ्यांना ह्या संदर्भात माहिती दिली फोनवरनी, तर गटविकास अधिकाऱ्यांनी माझा मोबाईल नंबरच ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे आणि पत्रव्यवहार केला तर त्या पत्रव्यवहाराला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नाहीत। ह्याच्यामुळं नाईलाज असतो आज आमच्या शेजारून फाटा वाहतोय, त्या फाट्याला फुल पाणी वाहते, परंतु जाणून बुजून काही समाजाच्या दलित वस्तीमध्ये
पाईपलाईन फुटली नसताना किरकोळ पाईपलाईन फुटली, परंतु जाणून बुजून पाईपला टोपण बसवून त्या वस्तीमध्ये पाणी सोडत नाहीत. हा प्रकार गेल्या 10-15 दिवसापासून चालू आहे. तर ह्याच्यामुळं आत्ता गेल्या 2-4 दिवसापूर्वी आम्ही पंचायत समितीला पत्र दिलेलं आहे की आम्ही उद्याच्या येणाऱ्या 1 तारखेला हांडा मोर्चा काढणार आहे म्हणून. दिलेल्या पत्राला काय तुम्हाला उत्तर मिळालं का? कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला मिळत नाही आणि प्रशासन पूर्णपणे डोळं झाकळतंय.